हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. आजचा आपला विषय असणार आहे पॉझिटिव्हिटी. मी आणि बापू हा प्रत्येकाचा विषय आहे, फक्त माझा नाहीये. हा प्रत्येक श्रद्धावानाचा, प्रत्येक बापू भक्ताचा विषय आहे की मी, पॉझिटिव्हिटी आणि बापू. बरोबर आहे. माझा एक व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, मी निगेटिव्हिटी आणि बापू. ठीक आहे, म्हणजे बापू मार्गात आल्यानंतर निगेटिव्हिटीशी मी कशी डील करते किंवा आपण सगळे कसं डील करतो, हा त्या व्हिडिओचा विषय होता. तर आजचा विषय आहे मी, पॉझिटिव्हिटी आणि बापू. ठीक आहे, तर याचा अर्थ काय एकदम, हे बघा, जितकं हे वाक्य सिंपल आहे ना, तितकं खरं बघायला गेलं तर सिंपल नाही. प्रत्येकाने विचार करा. बरोबर आहे. हा विषय प्रत्येकाचा आहे, मी पहिलेच बोललेली आहे. कारण की बापू आपल्या आयुष्यात येण्याच्या अगोदर आपली काय परिस्थिती होती आणि बापू आल्यानंतर काय परिस्थिती आहे, याच्यातला जर आपण फरक बघायला गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप तफावत जाणवते. ठीक आहे, मी आज माझं तरी सांगते किंवा आज माझा जो माझे जे हे अनुभव आहेत ना, हे बऱ्याच वेळेला प्रत्येकाचे अनुभव आहेत आणि हा तर एक कॉमन विषय झालाय आता आपल्या बापू भक्तांचा की मी पॉझिटिव्हिटी आणि बापू किंवा मी निगेटिव्हिटी आणि बापू. ठीक आहे, आपल्या निगेटिव्हिटीशी सुद्धा बापूने कसं आपल्याला डील करायला शिकवलेलं आहे हे प्रत्येकालाच याचा अनुभव प्रत्येकालाच आहे. पण आजचा जो विषय की पॉझिटिव्हिटी काय, म्हणजे एखाद्या निगेटिव्ह गोष्टीकडे सुद्धा पॉझिटिव्हली कसं बघायचं, हे आपल्या बाप्पांनी आपल्याला शिकवले, हे आपल्या बापूंनी आपल्याला शिकवले. याच्याने काय होतं, हे बघा, ज्या वेळेला आपल्या आयुष्यात एखादं यश येतं किंवा एखादी चांगली गोष्ट घडते, एखादा आनंद येतो, त्यावेळेला तर आपण ऑब्व्हियसली आनंदातच असतो. बरोबर आहे. पण त्यावेळेला आपलं काय होतं की ज्या वेळेला आपण निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात येतात, एखादं संकट आपल्या आयुष्यात येतं, एखादं फेल्युअर आपल्या आयुष्यात येतं, त्यावेळेला आपण त्या गोष्टीशी कसं डील करतो हे सुद्धा आपल्या बापूनेच आपल्याला शिकवलं आहे. आणि हाच आपला आजचा विषय असणार आहे की संकटाकडे सुद्धा पॉझिटिव्हली कसं बघायचं. ठीक आहे, आणि ज्या वेळेला आपण संकटाकडे पॉझिटिव्हली बघतो ना, त्यावेळेला आपण त्या गोष्टीपासून खूप गोष्टी शिकत असतो, त्या संकटापासून खूप गोष्टी शिकत असतो, त्या निगेटिव्हिटीपासून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. ठीक आहे, मग तेच पॉझिटिव्हिटीचं पण आणि निगेटिव्हिटीचं पण असतं. ठीक आहे, एखादी नकारात्मक गोष्ट आपल्या आयुष्यात येते, एखादं फेल्युअर आपल्या आयुष्यात येतं, एखादं संकट आपल्या आयुष्यात येतं, ते आपल्याला काय शिकवतं की हे आपल्या आयुष्यात का आलं, आपण कुठे कमी पडलो की म्हणून हे आलं, की नेक्स्ट टाइम आपण ते कमी पडायला नको. बरोबर आहे. ही पॉझिटिव्हिटी लक्षात घेण्यासारखी असते आणि ही जो लक्षात घेतो ना, तो त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी म्हणजे सबळ असतो. आणि हे म्हणजे त्या संकटाशी दोन हात करायला जे काय आपण शिकतो ते शिकवलेलं आहे आपल्या बापूने आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या संकटामध्ये सुद्धा आपण कसं उभं राहायचं, कसं त्या संकटाशी डील करायचं किंवा कसं त्या संकटाशी दोन हात करायचे, हे आपल्या बापूने आपल्याला वेळोवेळी त्याच्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. आणि बापूंचा प्रत्येक व्हिडिओ हा जसं आपल्याला वाटतं की आपल्यासाठीच आहे, आपल्या संकटावर आपण कशी मात करावी किंवा आपल्या निगेटिव्हिटीवर आपण कशी मात करावी याच्यावरच असतो, असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं. बरोबर. एखाद्या संकटाशी दोन हात कसे करायचे, बघा, बापूंच्या प्रत्येक प्रवचनातून ना आपल्याला आपल्या एखाद्या समस्येचा मार्ग सापडत असतो की आपण काय करायला पाहिजे. इनडायरेक्टली आपण बापू आपल्याला बरोबर त्या गोष्टीकडे घेऊन जात असतात. बरोबर. तर बापू आपल्या आयुष्यात येण्याच्या अगोदर आपली काय परिस्थिती होती हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे. हा प्रत्येक बापू भक्ताचा अनुभव आहे. तर म्हणजे बापू ज्या वेळेला आयुष्यात नव्हते ना, त्यावेळेला एखादं फेल्युअर जर आयुष्यात आलं, एखादं संकट आलं, तर त्याबद्दल आपण किती विचार करत बसायचो. बरोबर आहे, की हे का आलं असेल, मी कुठे कमी पडले, किंवा हे यायलाच नको होतं, किंवा मी जर कोणाचं करते, देवाचं करते, तर देवाने माझ्यासमोर ही परिस्थिती आणायलाच नको होती, असे अनेक विचार आपण करायचो. पण मला सांगा, ज्या वेळेपासून आपण बापू मार्गात आलो आहोत आणि ज्या वेळेपासून आपण बापू मार्गात हळूहळू स्थिर होत आलेलो आहोत, आपल्यात काय बदल झालेला आहे. बरोबर. याच्यासाठी आपल्या आयुष्यात सद्गुरू असणं खूप महत्वाचं असतं. आणि तो सद्गुरू जर हा अनिरुद्ध बापू असेल तर आपल्याला बघायचं काही कामच नाही. ठीक आहे, फक्त एकच काम करायचं, तो जे सांगेल ते करायचं आणि आपण पुढे चालत राहायचं, बाकी सगळं बापू बघून घेतात. बरोबर. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, देवांना सुद्धा संकट चुकलेली नाहीत, प्रारब्ध चुकलेली नाहीत, आपण तर कोण आहोत. ठीक आहे, तर पण या संकटांमध्ये, या प्रारब्धामध्ये सुद्धा ताठमानेने किंवा खंबीरपणे कसं उभं राहायचं हे आपला बापू शिकवतो. की पण का आपल्याला तर माहिती आहे की या संकटात सुद्धा माझा बापू माझ्या पाठीशी आहे. ते संकट माझ्यावर येण्याच्या अगोदर माझा बापू तिथे
तिथे हजर असतो त्या संकटाच्या, आणि माझ्यामध्ये माझा बापू असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी हा जेव्हा विश्वास आपला बळकावतो ना, किंवा हा आपला एकदम ठाम विश्वास आपल्या सद्गुरूवर बसतो ना, त्यावेळेला आपल्याला कशाचीही भीती राहत नाही. एखादं फेल्युअर आलं, ठीक आहे बापू आले ना फेल्युअर, तुम्हाला तर माहिती आहे की येणार होतं, ठीक आहे, तरी सुद्धा आलेलं आहे, ठीक आहे, मग त्याच्यापासून सुद्धा मी बऱ्याच काही गोष्टी शिकणार आहे. तर हा त्या निगेटिव्हिटी, फेल्युअर म्हणजे एक प्रकारची नकारात्मकता येते आपल्या आयुष्यात, बरोबर. एखाद्या गोष्टीमुळे एखादं अपयश आलं, किती पण एक प्रकार अपयश सुद्धा आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटीज घेऊन येतं, नकारात्मकता घेऊन येतं, बरोबर आहे. पण त्या फेल्युअरकडे सुद्धा पॉझिटिव्हली कसं बघायचं, हा दृष्टिकोन बापूने म्हणजे परिपक्व केलेला आहे. आणि त्याच्यात उभं कसं राहायचं हे सुद्धा बापूनेच आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच्याने याचा फायदा असा की आपल्या आयुष्यात जरी संकट आलं ना, तरी त्या संकटात आपण डगमगून जात नाही. आपण त्या संकटाकडे पॉझिटिव्हली बघतो की हेच आपल्या आयुष्यात आले ना, हे संकट आले किंवा हे फेल्युअर आलेलं आहे, आपण कुठे कमी पडलो, नेक्स्ट टाइम आपण ती कमी भरून काढतो, बरोबर आहे. तर हे पॉझिटिव्ह असण्याचं कारण आहे किंवा उदाहरण आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात जर सद्गुरू असेल ना, तर आपल्याला तो आपल्या संकटांशी दोन हात करायला नक्कीच शिकवतच असतो आणि आपला बोट धरून त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतो. फक्त गरज असते आपण त्याला ओळखण्याची, त्याने सांगितलेल्या मार्गावर चालण्याची, बरोबर आहे. तर माझ्या आयुष्यात पण एक असं खूप मोठं संकट आलं होतं, म्हणजे मेडिकल संकट होतं. तर त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल, तो एक अनुभव आहे माझा. तर या अनुभवाकडे मी पॉझिटिव्हली कसं बघितलं, ठीक आहे, याच्यातून काय शिकले किंवा इतरांना पण काय सांगितलं, हे मी त्या अनुभवामध्ये म्हणजे उद्याच्या अनुभवामध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा माझा अनुभवाचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आता यात पण एक महत्त्वाची गोष्ट असते की ज्या वेळेला आपण समजा एखादं सद्गुरूंचं काही करत असू किंवा दत्तगुरूंचं, गणपती बाप्पाचं किंवा अजून कोणाचं आपण कुठल्या देवांचं आपण करत असू, तर काही लोकांचं कसं म्हणणं असतं ना की अरे मी जर या बाप्पाचं एवढं करतो, आता समजा काही बापू भक्त पण असे असतात की ते पहिले बापू मार्गात होते, पण त्यांच्या आयुष्यात जर संकट आलं ना की त्यांनी बापू मार्ग सोडून दिला. असं नसतं, हे अतिशय चुकीचं आहे, ठीक आहे. संकट कोणालाही चुकलेली नाही आणि संकट हे बापू नाही आणत आपल्या आयुष्यात किंवा आपला परमेश्वर, आपला सद्गुरू नक्कीच आणत नाही आपल्या आयुष्यात. उलट तो आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचे मार्ग दाखवतो. फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे, ठीक आहे. आणि आपल्या आयुष्यात जे काही फेल्युअर किंवा जे काही संकट किंवा जी काही निगेटिव्हिटी येते त्याला आपणच जबाबदार असतो. माहित नाही आपण मागच्या जन्मात काय पाप केलेली असतील, बरोबर, किंवा या जन्मात सुद्धा आपल्याकडून कळत न कळत काय पाप झालेली असतील, बरोबर आहे. तर त्याचेच फळ हे आपल्याला मिळत असतं, ठीक आहे. पण जर आपल्या आयुष्यात सद्गुरू असेल त्यावेळेला तो सद्गुरू त्या संकटांची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करत असतो, ठीक आहे. आपल्या आयुष्यात येणारे बरेच प्रारब्ध हे आपल्याच चुकांमुळे येत असतात, कारण की परमेश्वराने आपल्याला कर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे आणि तो अधिकार बजावत असतानाच आपल्याकडून कळत न कळत बऱ्याच चुका होत असतात, बरेच पाप होत असतात, बरेच प्रारब्ध घडत असतात आणि त्याचेच फळ आपल्याला मिळत असतं. आणि मग काय होतं, आपण एखाद्या सद्गुरू मार्गात असू ना, तर काय होतं की अरे सद्गुरू आहे ना माझ्या आयुष्यात, तर माझ्या आयुष्यात संकट यायलाच नको, ठीक आहे. तो श्रद्धावान होऊ शकत नाही, ठीक आहे. तो श्रद्धावान खरा की संकट आल्यानंतर सुद्धा आपल्या सद्गुरूवर विश्वास ठेवून त्या संकटाशी दोन हात करतो, ठीक आहे. तो खरा श्रद्धावान असतो. प्रत्येक वेळेला आपल्या सद्गुरूला आपण दोष द्यायचा किंवा आपल्या असून सुद्धा मला संकट आलं हे व्हायलाच नको होतं असं होत नाही. मला सांगा, ज्या वेळेला आपण कर्मस्वातंत्र्याचा दुरुपयोग करत असतो तेव्हा आपण आपल्या सद्गुरूला विचारून दुरुपयोग करत असतो का त्या गोष्टीचा, किंवा आपण जे आपल्या श्रद्धास्थानी असतात, जे आपल्या आराध्यस्थानी असतात त्यांना विचारून करत असतो का, त्यांनी हो सांगितल्यामुळे हो सांगतात ते आणि मग आपण ती गोष्ट करतो आणि मग त्याचं प्रारब्ध येतं आपल्या आयुष्यात आणि मग आपण त्याला दोष देतो, असं नसतं ना, बरोबर. कर्म स्वातंत्र्याचा उपभोग हा आपण स्वतः आपल्या मनाने घेत असतो, आपल्या आवडी निवडीनुसार घेत असतो, आपल्या सवडीनुसार घेत असतो आणि मग त्याच्यातून जर आपलं काही पाप निर्माण होत असेल, ते प्रारब्ध हे आपल्यालाच भोगावं लागणार असतं. कारण की कर्मस्वातंत्र्याचा अधिकार साक्षात परमेश्वराने, आदिमातेनेच आपल्याला दिलेला आहे. मग त्याचा उपयोग कसा करावा हे आपल्यावर डिपेंड असतं, ठीक आहे. तरी त्याचा उपयोग करत असताना जर काही श्रद्धावानाकडून जर काही कमी जास्त झालं किंवा चुकून माकून काही चुका होतात, तर त्या चुका सांभाळायला किंवा त्या चुकांमुळे जे आपल्या आयुष्यात प्रारब्ध येणार असतं, संकट येणार असतं, त्याची तीव्रता कमी करायला आपला सद्गुरू असतो ना. पण त्याच्यासाठी त्याच्यावर विश्वास असणं महत्त्वाचं असतं, बरोबर आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी करणं महत्त्वाचं असतं, त्याने सांगितलेल्या मार्गावर चालणं महत्त्वाचं असतं. मान्य आपल्याकडून नक्कीच चुका होतात, आपण तर मानव, बापू पण बोललेच आहे आपल्याला की मानव आहे, चुका त्या होणारच. पण त्या चुका होत असताना सुद्धा जर आपल्याला त्या चुकांची जाणीव होते की अरे आपल्याकडून ही गोष्ट चुकते, आपण त्याच क्षणी तिथे थांबायला हवं, बरोबर आहे. मग बाकीचं सगळं पुढचं आपला सद्गुरू बघून घेतो. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करते, ठीक आहे, की
आपल्या आयुष्यात किती जरी प्रारब्ध आले ना, आपण खचून जायचं नाही. आपल्या सद्गुरूवरचा विश्वास आपण ढळू द्यायचा नाही. ठीक आहे. त्या निगेटिव्हिटी मध्ये सुद्धा किंवा त्या फेल्युअरमध्ये सुद्धा आपलं काही चांगलं असेल म्हणूनच आपल्या आयुष्यात हे फेल्युअर आलं असेल, याच्यातून आपल्याला खूप शिकायचं असतं. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकण्याची गरज असते. आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. फक्त त्याची आपल्याला जाणीव होणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यात फेल्युअर येतं, तर फेल्युअर आपल्या आयुष्यात काय येतं त्याच्याकडे, त्या फेल्युअरकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघण्याची ताकद आपला सद्गुरू आपल्याला देत असतो आणि आपल्या सद्गुरूने ती आपल्याला वेळोवेळी पुरवली आहे. बरोबर आहे. तर बस एवढंच. आपल्याला बापूंनी आपल्याला जे सांगितलंय ना, ते आपण करत राहायचं आणि सगळं बापूंवर, आईवर, दादांवर सोडून द्यायचं. खरं सांगते, हे बघ, आपण आपल्या बाप्पाकडेच मागणार सगळ्या गोष्टी, पण सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळणार असं नाही. कारण की त्या ज्या पण गोष्टी आपण मागतो, ज्या पण आपण इच्छा व्यक्त करतो, ती आपली प्रत्येक इच्छा आपल्यासाठी योग्य असेल हे आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त त्यावेळेपुरता विचार करतो. आपण फक्त आपल्या त्यावेळेपुरताच्या क्षणिक सुखाचा विचार करतो. बरोबर आहे. पण त्या गोष्टीचा आपल्या फ्युचरमध्ये किंवा आपल्या भविष्यात आपल्याला जर अपाय होणार असेल, आपलं काही नुकसान होणार असेल, तर ती आपली इच्छा आपले बापू, आपला सद्गुरू, आपला ईश्वर आपलं कधीच पूर्ण करत नाही. कारण की त्याला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या सद्गुरूजवळ प्रार्थना तर करायचीच, पण ही पण एक प्रार्थना करायची की बापू, मी हे मागते, मी हे मागतोय, पण हे माझ्यासाठी जर योग्य असेल ना, तरच मला मिळू देत. चला तर मग आज पुरता एवढंच. आणि आपल्या आयुष्यात किती जरी मोठं संकट आलं तरी आपला विश्वास ढळू द्यायचा नाही. आपला सद्गुरू आपल्या पाठीशी आहे, हे एकच वाक्य लक्षात ठेवायचं. बापू नेहमी म्हणतात ना, तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही. या एका वाक्यावर विश्वास ठेवायचा की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु व्हायचा. तो आहे ना, मग सगळं ठीक होणार आहे. ठीक आहे. भले थोडा वेळ लागेल, पण होणार एवढं नक्की. बरोबर आहे. चला तर मग आज पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. काही चुकलं असेल तर क्षमस्व.